कोल्हापूर जिल्ह्यातील 29,000 कुटुंबांना घरमालकीचा हक्क, 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय, मिशन मोडवर प्रक्रिया, 90 दिवसात पूर्ण होणार कामकाज। कोल्हापूर इथं जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबासाठी दिलासादायक निर्णय घेत 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 29,000 कुटुंबाचं घराचं स्वप्न साकार होणार असून त्यांना अधिकृत घरमालकीचा हक्क मिळणार आहे। या संदर्भात झालेल्या बैठकीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। 1 मे 2026 रोजी ग्रामसभांमध्ये लाभार्थ्यांच्या याद्या वाचून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनानं या योजनेसाठी विशेष कार्यपद्धती निश्चित केली असून प्रक्रिया पारदर्शक आणि कालमर्यादेत पूर्ण केली जाणार आहे। 1500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी क्षेत्राचं नियमन करण्याची तरतूद आहे। 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, तर 500 ते 1500 चौरस फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी बाजार मूल्याच्या 10% शुल्क आकारलं जाणार आहे। अर्जापासून अंतिम आदेशापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची बंधनकारक करण्यात आलं आहे। या प्रक्रियेसाठी मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता कर पावती तसंच 2011 पूर्वीच्या गुगल अर्थ प्रतिमांचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे। महानगरपालिका क्षेत्रात वॉर्ड अधिकारी, नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात ग्रामसेवक हे अर्ज स्वीकारणार आहेत। तसंच निवासासोबतच लहान दुकानं, दवाखाने किंवा पिठाच्या गिरण्या यासारख्या अतिक्रमणांचाही विचार करून नियमन करण्यात येणार आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या योजनेचा लाभ एका कुटुंबाला एकदाच मिळणार असून नियमन झालेली जागा पुढील 5 वर्ष हस्तांतरित करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं। नदीपात्र, रस्ते, वनजमीन किंवा CRZ क्षेत्रातील अतिक्रमणे या योजनेत समाविष्ट होणार नाहीत। या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा आणि विधानसभा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कष्टकरी कुटुंबांना हक्काचं घर मिळणार असून त्यांच्या जीवनमानात मोठा बदल होणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।